सगळ्यात आधी मस्त असे हेअर वॉश करून रेडी झाली। रात्री मी जेवणासाठी रव्याची खीर बनवली होती। तिचं तर सकाळी थोडी राहिली होती, त्यातली तीच गरम करून घेतली। सकाळी सकाळी मस्त अशी टेस्टीशी रव्याची खीर एन्जॉय केली। अशी झाली माझी सकाळची सुरुवात। दुपारी जेवण वगैरे रेडी झाल्यावर नंतर मी घेतली माझी नवीन रेसिपी ट्राय करायला। त्यासाठी मैद्यामध्ये बेकिंग पावडर, तेल आणि मीठ चवीनुसार टाकून त्याचा डो बनवून घेतला। असं व्यवस्थित तेल मळून नंतर बाकीच्या भाज्या पण चॉप करायला घेतल्या, कारण मी बनवणार होती मॅक पफ। त्यासाठी तेलामध्ये भाज्या सर्व परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सोया सॉस, मेयोनीज आणि केचप टाकून परत थोडंसं शिजवून घेतलं। ओव्हनमध्ये बेक करून घेतला, तोपर्यंत वाट बघितली आणि मस्त असे माझे मॅक पफ तयार झालेले आणि खाऊन बघितलं तर टेस्टी झाले होते मस्त। नक्की ट्राय करून बघा मॅक पफ। आणि आम्ही आत्ता निघालो होतो बाहेर जायला। आमची गँग नेहमी रेडी असते बाहेर जायला आणि इथं सिया, मी, देवांश, राज आणि यश आम्ही असं टाइमपास करण्यासाठी आलेलो। सियाला काहीतरी कॉस्मेटिक घ्यायची होती, मग गेलो दुकानात आणि तिथं मी पण ट्राय करून बघत होतो। इथं एक मिरर होता, तिथं सेल्फी काढली आणि सियाने इथं काय लिप ग्लोव्ज का काहीतरी घेतला, तिला आवडला तर। कॉस्मेटिकच्या वस्तू दिसल्या मी तर येडी होते, हे घेऊ का ते घेऊ, मला जाम आवडते। मी लावायला टाइम नाही पण घ्यायची हाऊस जाम आहे। जिथं वस्तू घेऊन झालं बिलला एवढा थांबायला लागला, 15 मिनटं थांबल्यानंतर आमचा नंबर आला आणि घेतला आता बिल करून। नंतर गेलो DIY मध्ये, बघू काय नवीन आलंय का म्हणून तिथं पण थोडंसं घरातल्या वस्तू डेकोरेशनच्या बघून घेतल्या आणि नंतर निघालो मग घरी यायला। 9 वाजले आम्हाला घरी यायला। असा होता माझा आजचा दिवस। तुम्हाला जर माझे व्लॉग बघायचे असतील ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।